काही दिवसांपूर्वी राहुल दिल्ली एअरपोर्टवर बराच वेळ फ्लाईटची वाट पाहत होता। विमान नक्की कधी येणार याबद्दल एअरलाईन काहीच माहिती देत नव्हती। सुरुवातीला हवामान खराब असल्यामुळे आपलं विमान 2 तास लेट होईल असं त्याला सांगण्यात आलं। त्यानंतर तब्बल 5 तासानंतर विमानाने टेक ऑफ केला। खराब हवामानामुळे फ्लाईट लेट झाली त्याचा राहुल सोबतच आणखी 200 प्रवाशांना फटका बसला। काही दिवसांपूर्वी भारतात खराब हवामान आणि अन्य कारणांमुळे जवळपास 500 पेक्षा जास्त फ्लाईट रद्द झाल्या। बऱ्याच प्रवाशांच्या कनेक्टिंग फ्लाईट असतात, काही लोकांच्या महत्त्वाच्या मीटिंग असतात, तर काही लोक महत्त्वाच्या कार्यक्रमाला जात असतात। मात्र अचानक फ्लाईट रद्द झाली किंवा लेट झाली तर लोकांचा पुढचा प्लॅन देखील बिघडतो। यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान तर होतच, शिवाय त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो। अशा परिस्थितीत प्रवाशांकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालय म्हणजेच एअर सेवाकडे तक्रार दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे। फ्लाईट लेट झाली किंवा कॅन्सल झाली तर प्रवासी एअर सेवा ॲपवर तक्रार करू शकतात। याच ॲपच्या माध्यमातून ते रिफंड देखील क्लेम करू शकतात। याशिवाय या ॲपवर विमानाच्या उड्डाणाची वेळ, विमानाचं बुकिंग, विमानाच्या ठिकाणाची माहितीही मिळते। हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषांमध्ये एअर सेवा ॲप सध्या उपलब्ध आहे। एअर सेवा ॲपचा वापर करणं अतिशय सोपं आहे। एअर सेवा ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवर डाउनलोड करता येतं। यामध्ये तुमचे सर्व तपशील भरून होमपेजवर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पर्यायामधून ग्रीव्हियन्स रिट्रेसलचा पर्याय निवडा। या ठिकाणी तुम्हाला विविध कंपन्या निवडण्याचा पर्याय दिसेल। पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती भरावी लागेल। उदाहरणार्थ तिकीटची माहिती, फ्लाईटसाठी तिकीट किती होतं अशी माहिती भरल्यानंतर तुम्ही रिफंडचा पर्याय निवडू शकता। त्यानंतर फ्लाईट रद्द होण्याचं किंवा उशिरा उड्डाण करण्यामागचं कारण लिहा। अशा प्रकारे तुम्ही विमान कंपनीच्या विरोधात तक्रार करू शकता। विमान रद्द झाल्यानंतर तुम्ही एअर सेवा ॲप किंवा airseva.gov.in या वेबसाईटचा वापर करून रिफंड मिळवू शकता। ॲपमध्ये विमान रद्द होण्याची तक्रार दाखल करा। ॲपमार्फत तुमची तक्रार संबंधित विमान कंपन्यांना पाठवली जाते आणि ते रिफंड मिळवून देण्यासाठी आपली मदत करतात। एअर सेवा ॲप विमान प्रवासाशी संबंधित अनेक तक्रारी म्हणजे फ्लाईट लेट होणं, सामान हरवणं किंवा सामानाचं नुकसान होणं, सीट न मिळणं, कंपनीने फ्लाईटचं शेड्यूल बदलणं अशा तक्रारीची दखल घेतं। अशा प्रकारे फ्लाईट लेट झालं किंवा कॅन्सल झालं तर शांत न बसता एअर सेवा ॲपच्या माध्यमातून तुमची तक्रार पोहोचवा। यामुळे तुमचं आर्थिक नुकसान कमी करता येईल।